खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला आणि अंगावर आलात तर शिंगावर घेऊ हे पाकिस्तानला दाखवून देण्याचं काम केलं। त्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भारतीय सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने जो निर्णय घेतलेला आहे शस्त्रसंधी करून एक आणखी पाकिस्तानला संधी देण्याचं काम खऱ्या अर्थाने झालंय। त्याच्यामध्ये त्यांनी बोध घेतला पाहिजे, कारण या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आणि त्यासाठी लष्कराचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आपल्या ज्या अटी होत्या सिंधू करार कायम आहे, म्हणजे सिंधू करार संपुष्टात आणण्याचा जो काही निर्णय आपला होता तो देखील कायम ठेवलेला आहे, ते जगाने मान्य केलेला आहे। दुसरी गोष्ट, यापुढे कुठलाही आतंकवादी हमला हा जर पाकिस्तानकडून झाला तर त्याला युद्ध समजलं जाईल आणि त्याप्रमाणे पाकिस्तानला ट्रीट केलं जाईल, पाकिस्तानला धडा शिकवला जाईल। याच्यामध्ये खूप मोठा विजय आहे आपला। आणि खऱ्या अर्थाने भारताने कधी अटॅक केला नाही स्वतःहून, पण जर हम छेडेंगे नहीं और हमको छेडेंगे तो छोडेंगे नहीं असं भारताने या ठिकाणी दाखवून दिलं। पाकिस्तानने सरळ युद्ध करण्याची हिंमत पाकिस्तानमध्ये नाही म्हणून प्रॉक्सी वॉर केलं, पण प्रॉक्सी वॉरचं पण एक जबर किंमत या ठिकाणी पाकिस्तानला मोजावी लागली आणि आपल्या भारतीय लष्कराने अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, अतिरेक्यांची कारवाई जगासमोर आणली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं काम केलं। आणि आपण फक्त ज्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा कुंकू पुसण्याचं काम केलं त्याला ऑपरेशन सिंदूरने या ठिकाणी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी धडा शिकवला। आणि खऱ्या अर्थाने या प्रॉक्सी वॉरचं पण किती जबर किंमत मोजावी लागली, किती त्यांच्या अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम भारताने केलं। भारताने कुठल्याही निरपराध नागरिकावर हल्ला केला नाही, युद्धनीती पाळली, परंतु पाकिस्तानने त्या उलट केलं आणि म्हणून पाकिस्तानला एक खऱ्या अर्थाने धडा शिकवलाय आणि यामधून त्यांनी बोध घेतला पाहिजे। यापूर्वी मुंबईवरचा हल्ला असेल, त्याचबरोबर सीमेवरचे अनेक हल्ले दहशतवाद्यांचे, त्यावेळेस अशा प्रकारचं चोख उत्तर देणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवाने ते झालं नाही। पण नरेंद्र मोदीजींनी, प्रधानमंत्री महोदयांनी, आपल्या लष्कराने यावेळच्या पहलगाम हल्ल्याला अतिशय गांभीर्याने घेतलं। यापूर्वी देखील पुलवामा झालं त्यावेळेस देखील गांभीर्याने घेतलं। आता या जे आपण पाकिस्तानच्या विरोधामध्ये जशाच तसं उत्तर आणि गोली का बदला गोली से नहीं, गोली का बदला मिसाइल्स हे जे केलं आणि त्यामुळे जी ॲक्शन आपण घेतली, ॲक्शनला रिॲक्शन एवढी कडक होती, त्यामुळे पाकिस्तानने नरमाईचं धोरण घेतलेलं आहे। आणि पाकिस्तानकडून पहिला फोन आपल्या DGMOला आला आणि खऱ्या अर्थाने यामध्ये भारतवासियांची, आपल्या भारतीय सैनिकांची आणि आपल्या देशाची जीत आहे। सर, अनेक अफवा ज्या पाकिस्तानी पसरवल्या होत्या, कुठेतरी त्या फेल ठरल्या, त्यांच्या अफवा अनेक अफवा देखील त्यांनी फैलवल्या होत्या। आपले जवानांसंदर्भात, मिसाईल संदर्भात अनेक अफवा त्या फोल ठरल्या त्यांच्या। सर, लिंक के द्वारा भेजा जा रहा जिससे नाही, हे तर खोट्या अफवा पसरवण्याचं पाकिस्तानने काम केलं, कारण पाकिस्तान हे पहिल्यापासून या ठिकाणी म्हणजे त्यांची घाबरलेलं आहे पाकिस्तान, त्याला धडा शिकवलेला आहे आणि म्हणून यामध्ये या खोट्या अफवा पसरवण्याचं काम त्यांनी केलं। परंतु आपल्या सैनिकांवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, आपल्याला त्यांच्यावर पूर्ण त्यांच्या ताकदीवर आणि त्यांच्या कर्तृत्वावर भारतवासियांना पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी तो विश्वास सार्थ करून दाखवला। नाक असावं लागलं सर पाकिस्तानला। अखेर काय वाटतंय, सैन्याचं कौतुक आणि सैन्याचं कौतुक तर सगळ्यांनीच केलं पाहिजे
आणि खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखीच कामगिरी सैन्याने केलेली आहे आणि म्हणून पाकिस्तानला अखेर झुकावं लागलं भारतासमोर. यातून त्यांनी बोध घ्यावा आणि यापुढे भारताशी पंगा घेण्याची हिंमत करू नये. तर विरोधकांनी किती समर्थन दर्शवलं, शरद पवार असतील अनेकांनी समर्थन दर्शवलं. जिस तरीके से सगळ्यांनी यामध्ये ही देशाचा प्रश्न आहे, हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, देशाच्या रक्षणाचा प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.